नमस्कार सर्वांना, राही रंगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदीच छोट्या छोट्या नवनवीन डिझाईनच्या सुंदर 4 रांगोळ्या. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या भागाला. तर मंगळवार निमित्त एक श्री गणेशाची रांगोळी काढलेली आहे. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरने एक डॉट देऊन तो झाकणाच्या साहाय्याने बरोबर 5 पाकळ्या बनवून घेतल्या. काडीच्या साहाय्याने आतल्या बाजूला खेचून मध्ये बरोबर लाईट असा पर्पल कलर टाकून एक तुरा काढून घेतलेला आहे. तर अशी आपली एक जास्वंदाच्या फुलाची रांगोळी आहे आणि वरतीच एक फांदी काढून त्यावरती छोटी छोटी अशी पाने काढून घेणार आहोत आणि बरोबर मध्ये आपण गणपती बाप्पाचे श्री अक्षर काढून मध्ये सोंडेचा आकार तयार करून घेतला. तर बघू शकता आपण वेलीवरती पाने आणि कळ्या काढणार आहोत. अगदीच पटकन होणारी सुंदर अशी आपली श्री गणेशाची ही रांगोळी आहे. तर पानांमध्ये सुद्धा आपण लाईट असा ग्रीन कलर भरून घेतला आणि छोट्या छोट्या 2 कळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि अगदीच खाली आपण एक स्वस्तिक सुद्धा छोटेसे काढून घेतले. तर बघू शकता आपला रांगोळीचा हा फायनल लुक तयार झालेला आहे. आवडला असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. तर आपली सुंदर अशी ही पाना फुलांची रांगोळी तयार झालेली आहे. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. तर ही रांगोळी सुद्धा डेली यूजसाठी तुम्ही काढू शकता. तर प्रथमतः आपण 3x3 असे डॉट्स देऊन घेतले आणि बरोबर कडेचे डॉट्स आपण जॉईंट करून 2-2 अशा समांतर रेषा मारून घेतल्या. मध्ये एक चौकोन तयार झाला. तर त्या चौकोनामध्ये सुद्धा आपण एक छोटेसे असे व्हाईट कलरनेच एक फूल काढून घेणार आहोत आणि चौकोनाच्या 4ही बाजूंनी आपण रिकामी जागा दिसते तिथे झाकणाच्या साहाय्याने बरोबर राऊंड असे शेप तयार करून घेतले. तुम्ही झाकण किंवा सुपारीसुद्धा वापरू शकता. तर ही मालिका आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे आणि काढलेल्या राऊंड्समध्ये सुद्धा आपण रेड आणि येलो असे कॉम्बिनेशनमध्ये मोठे मोठे डॉट्स देऊन घेणार आहोत. तर बघू शकता खालच्या बाजूला रेड आणि वरच्या बाजूला एक येलो डॉट देऊन घेतला आणि चौकोनाच्या 4ही कोपऱ्यांना आपण एक लाईट असा पोपटी कलरचा डॉट देऊन एक पानाचा शेप काडीच्या साहाय्याने करून घेणार आहोत. तर 4ही टोकांवरती आपण पाने काढून घेतली. बघू शकता आपला हा फायनल लुक तयार झाला. आता बघूया 3 नंबरची रांगोळी. सुद्धा रांगोळी 3x3 डॉट्स देऊनच काढलेली आहे. तर प्रथमतः डॉट देऊन आपण एक स्वस्तिक तयार करून घेणार आहोत आणि स्वस्तिकची 4ही बाजूंनी आपण असे आतल्या बाजूला जॉईन करून घेतले. जसे की एक त्रिकोण तयार झाला. एक कोना टाईप आपण जॉईन केले आणि बरोबर मधून रिकामी जागा आहे तिथे एक तुरा काढून घेणार आहोत. तर 4ही बाजूनी आपण असे तुरे काढून घेतले आणि मध्ये एक लाईट पोपटी आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतला.
आणि कोणांच्या चारही टोकांवरती 2-2 अशा रेषा मारून त्यावरती व्हाईट कलरने 3-3 डॉट देऊन घेतले आणि डॉट थोडेसे बोटाच्या साहाय्याने प्रेस करून घेणार आहोत. तर बघू शकता आपण मध्ये जी स्वस्तिक तयार झाले त्यामध्ये सुद्धा आपण लाईट येलो आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये कलर स्प्रेड करून घेतलेला आहे. राही रंगोळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करत राहा. तर बघू शकता आपला हा फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरने 2 समांतर रेषा मारून घेतल्या. त्यावरती एक डॉट देऊन डॉटवरती सुद्धा थोड्या छोट्या छोट्या अशा रेषा मारून घेणार आहोत. तर बघू शकता सर्व आपण बाजूनी रेषा छोट्या छोट्या मारून घेतल्या आणि रेषांवरती स्लाईड असे पोपटी कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन खालच्या बाजूने सुद्धा आपण व्हाईट कलरचे 2 डॉट देऊन ते केंद्रवर्तुळ असे राऊंड फिरवून घेतले आणि त्याच्या खाली छोटे छोटे अशी 2 फुलं काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये सुद्धा लाईट असा व्हाईट कलर भरून घेतला. तर अगदी छोटीशी जागेतील ही छोटीशी पटकन होणारी रांगोळी आहे. आणि दोन्ही बाजूंनी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण एक ग्रीन आणि येलो कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये पाणी काढून घेणार आहोत. तर आजचा संपूर्ण भाग तुम्ही बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.